नंदुरबार जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर देखील आजही रस्ता नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना जे आहे त्या नवापूर तालुक्यातील या रहिवाशांना करावा लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून शासन आदिवासींच्या नावाने दर्जेदार रस्ते तयार करणार असल्याच्या घोषणा करत असतात. मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर या ठिकाणी रस्ते नसल्याचे धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. 4 कोटी 4.5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी रस्ता बांधण्यात येणार होता आणि 4.5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी रंगावली नदीवरती पूल बांधण्यात येणार होता. परंतु अजूनपर्यंत 1% काम पूर्ण झालेला नाही आहे. मात्र शासनाच्या गोंधळ कारभारामुळं या ठिकाणी जवळपास 53% आणि 61% काम पूर्ण झालं असल्याचा अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे. त्यामुळं या काम जे झालेलं काम आहे त्या कामाचे बिल देखील ठेकेदाराला देण्यात आलेलं आहे. एकंदरीतच ज्या अधिकाऱ्यांनी या ठेकेदाराला बिल दिले गेलेले आहे त्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आता करण्यात येत आहे. एकंदरीतच रस्त्या नसल्यामुळं या गावातील लोकांना अनेक समस्यांना जे आहे ते सामोरे जावं लागत असतं. विशेषतः त्यात गर्भवती माता असते त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी अँब्युलन्स येऊ शकत नाही. त्यामुळं बांबूच्या सहाय्याने या महिलांना रुग्णालयापर्यंत जावं लागत असतं. तर दुसरीकडे शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील मोठ्या अडचणीचा सामना जो आहे तो करावा लागत असतो. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती या नदीला पूर येत असतं त्यामुळं विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान जे त्यात होत आहे. त्यामुळं अनेक गावांचा संपर्क जो आहे ते यात तुटत असतो. त्यामुळे शासनाने मंजूर केलेले रस्ते आणि त्यात दिलेला निधी याची तपासणी करावी आणि ठेकेदारावर देखील कारवाई करावी आणि यात जो कोणी अधिकारी दोषी असेल त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी आता या गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. जितेंद्र बैसाना, टीव्ही 9 मराठी, खोपसा, नवापूर, नंदुरबार.